अनन्याला घरी येऊन महिना झालेला. तिच्या एक्झाम पण संपलेल्या. या एका महिन्यात अभिजित रोज सकाळ संध्याकाळ तिला भेटत होता, पण तिने त्याला काहीच पत्ता लागू दिला नाही. पूर्ण नॉर्मल वागत होती. पण आता तिला असह्य झालेलं. त्याची आठवण तिला स्वस्थ बसू देत नव्हती. आईसमोर रडता येत नव्हतं म्हणून ती बाथरूममध्ये जाऊन रडायची. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांमुळे तिचा वर्तमान काळ काळोखात बुडाला होता. उद्यापासून कॉलेजला सुट्ट्या लागणार होत्या. तिला कळत नव्हतं आता काय करायचं. कॉन्ट्रॅक्टचे अजून 4 महिने बाकी होते. अभिजितच्या घरी पुन्हा तिला जायचं नव्हतं. पण मग काय करायचं? काय ग, काय विचार करते? अनन्याला विचारत घडलेलं पाहून प्रियाने विचारलं. तुला सगळं तर सांगितलं आहे मी, अनन्या म्हणाली. हां, तर तुला आत्ता अभिजितला काय सांगायचंय याचं टेन्शन आलंय, प्रिया म्हणाली. हां, अनन्या बोलली. मला काय वाटतं, अभिजित तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तुझा तिरस्कार कधीच नाही करणार. तू त्याच्याशी एकदा बोलून बघ, प्रिया म्हणाली. प्रिया, तुझं पुण्याला फार्म हाऊस आहे ना गं? आपण जाऊया सुट्टीसाठी काही दिवस, अनन्या म्हणाली. सध्या तरी तू त्याच्यापासून दूर कसं राहता येईल एवढंच पाहतेस. ठीक आहे. आपण जाऊ पुण्याला, प्रिया अनन्याची थोडी काळजी मिटली. पण अजूनही प्रॉब्लेम तर होताच. संध्याकाळी ती अभिजितसोबत घरी जात होती तेव्हा तिला वाटलं बोलावं एकदा त्याच्याशी. खरं पण तिची हिंमतच होत नव्हती. तो वाट पाहत होता कधी अनन्या त्याला सांगते की तिला सगळं सत्य कळलं आहे. तिला समजवायचे होते, पण ती काहीच बोलत नव्हती. जेव्हा त्याला कळलं होतं की पार्थ तिला आत्याच्या वाड्यात घेऊन गेलेला तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं सगळं, पण त्याने काहीच ॲक्शन घेतली नाही. तो तिच्या बोलण्याची वाट पाहू लागला. प्रिया आणि मी विचार करत होतो कुठेतरी सुट्टीला जायचं, अनन्या म्हणाली. गुड, तिच्याकडे पाहत अभिजित बोलला. पुण्याला तिचं फार्म हाऊस आहे, सो तिथं एखादा आठवडा जाऊन येतो, अनन्या म्हणाली. ओके, मी माझी कंपनीची इम्पॉर्टंट कामं उद्याच करून घेतो. जाऊ आपण, अभिजित म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून अनन्या चक्रावली. जाऊ आपण म्हणजे हा पण येणार? तिनं मनातच स्वतःला शिव्या घातल्या. सरळ मेसेज टाकून जायला हवं होतं. उगीच सांगत बसलो. आत्ता काय करायचं? प्रिया, अन मला अलोन टाईम स्पेंड करायचा आहे, अनन्या म्हणाली. काय अलोन टाईम? तेही तिच्यासोबत? अभिजितच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. हां, आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. खूप गप्पा मारायच्या आहेत, अनन्या सावरत बोलली. ओके, मग तू नेक्स्ट वीकमध्ये जा. आता मला माझी अनु माझ्याजवळ पाहिजे. अभिजित तिला जवळ घेत बोलला. तिने डोळ्यांनीच त्याला इशारा केला आणि गोपाळकडे पाहिले. गोपाळ, अभिजितने हाक मारली. गोपाळने लगेच गाडी बाजूला घेतली. तो कारमधून उतरून निघून गेला. आता ठीक आहे, अभिजित पुन्हा तिला जवळ घेत बोलला. त्याच्या मिठीत गेल्यावर अनन्याचा कंठ दाटून आलेला, पण खूप प्रयासाने तिनं स्वतःला सावरलं. त्याच्या मिठीतून बाहेर पडूच नये असं तिला वाटत होतं. कितीतरी वेळ ती तशीच त्याच्या मिठीत बसली. जेव्हा त्याने पाहिलं तिची झोप लागली होती, त्याने तसंच तिला छातीवर झोपू दिलं आणि त्याने पण डोळे मिटले. तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती नक्षत्रमध्ये अभिजितच्या बेडवर झोपलेली. आपण इथे कसे आलो हे तिला आठवत नव्हतं. समोरून अभिजित येताना दिसला. आजकाल रात्री झोपत नाही का तू? की माझी आठवण एवढी येते की झोपच लागत नाही, अभिजित मिश्किलपणे तिला विचारत होता. पण ती काही न बोलता प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहत होती. तू गाडीत खूप गाढ झोपली होती, सो मी तुला इथं घेऊन आलो. तसंही आता तुझी एक्झाम पण संपली आहे. गोपाळ तुझं साहित्य घेऊन येईल, अभिजित तिच्याजवळ बसत बोलला. तिचं टेन्शन जास्तच वाढलेलं. याच्यापासून दूर जायचं होतं आणि पुन्हा इथेच. तेवढ्यात माया कॉफी आणि चहा घेऊन आली. कॉफी पाहून अनन्याने चटकन तो कप उचलला. ते पाहून माया आणि अभिजित दोघांना आश्चर्य वाटलं, कारण अनन्या कधीच कॉफी पित नव्हती. तिने कप तोंडाला लावून एकच सुरका घेतला आणि तिनं रडायला सुरुवात केली. यात साखरच नाही,
आणि दूध पण कमी आहे. मला एकदम गोड दुधाची कॉफी पाहिजे, डोळे पुसत अनन्या बोलली. अभिजित डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता. मी दुसरी करून आणते, माया बोलून लगेच निघून गेली. अनु, कॉफी तर आहे, ती दुसरी आणेल, यात रडण्यासारखं काय आहे? अभिजित तिला समजावत बोलला. मला खूप भूक लागली आहे, मला चायनीज खायचं आहे, अनन्या म्हणाली. अभिजित ठीक आहे बोलला आणि त्याने ऑर्डर केलं. त्याने गेल्या काही दिवसात नोटीस केलेलं तिला खूपच भूक लागत होती आणि ती झोपत पण जास्त होती. तो तिला जेव्हा कॉलेजमधून न्यायला जायचा तेव्हा ती काहीतरी खाऊ खायचीच आणि झोपायची. सरला काकूंना पण तो जेव्हा फोन करायचा ती झोपलेली असायची. तिचं रुटीन पाहून त्याला वाटायचं ही एक्झाममध्ये पास होणंच मुश्किल आहे. आज पण ती गाडीत झोपली आणि उठल्यानंतर लगेच खाऊ पाहिजे. तो जसा विचार करत होता त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या आत्ताच्या वागण्याचं हसू पण येत होतं. माया दुसरी कॉफी घेऊन आली होती आणि अनन्या आनंदाने ती पीत होती. तिचं वागणं थोडं वेगळंच वाटत होतं. त्याची नजर मायाकडे गेली. ती हसत होती. त्याला ते आवडलं नाही. माया, तुमचं काम झालं, तुम्ही जाऊ शकता, अभिजित थोड्या रागात बोलला. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिला जायला सांगितलं. रात्री पण अनन्या भरपूर जेवली आणि लगेच झोपून पण गेली. अभिजित फक्त तिच्याकडे पाहत बसला. छोटे साहेब, थोडं बोलायचं होतं. सकाळी जेव्हा अभिजित बाहेर आला तेव्हा माया बोलली. माया, तुम्ही खूप वर्षापासून इथे आहात, तुम्हाला कळायला हवं की कोणावर हसायचं आणि कोणावर नाही, अभिजित म्हणाला. नाही छोटे साहेब, मी तर कौतुकाने हसत होती. मला वाटतं तुम्ही छोट्या मालकीनबाईंना प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहायला सांगा, माया अडखळत बोलली. आणि अभिजित तिच्याकडे फक्त बघतच बसला. गरोदरपणात कधी कधी असा मूड बदलत असतो, माया म्हणाली. तिचं ऐकून अभिजितला मनातच आनंद झाला. आणखी काय होतं, अभिजित एक्साइट होऊन विचारत होता. काहींना सारखी झोप येते, खूप खाऊ वाटतं, तर काही जणींना मळमळतं, उलटी होते, चक्कर येते, माया म्हणाली. ओके, अभिजित बोलला. तेवढ्या समोरून पार्थ आणि अनन्या येताना दिसले. अभिजितने अनन्याच्या पोटाकडे पाहिलं. एकदम स्लिम होतं. पार्थ रिटर्न का चालला आहे, अनन्या अभिजितला विचारत होती. कारण इथलं त्याचं काम संपलं आहे अन काका काकूंना पण त्याची खूप आठवण येते. अभिजित पार्थकडे रोखून पाहत अनन्याला बोलला. पार्थ, तुझं सगळं पॅकिंग झालं ना, अभिजितने विचारलं. हो, पार्थ म्हणाला. मागून नोकर बॅग घेऊन येत होता. अनन्याने पार्थला निरोप दिला. अभिजित त्याला एअरपोर्टवर सोडायला गेला. सॉरी पार्थ, अभिजितला बोलत होता. तुला एका वेळी माफी दिलेली, तू दुसऱ्यांदा माझा विश्वासघात केला. आता तुला माफी नाही. इथं पुन्हा कधीच येऊ नकोस. मी तुझी सगळी सर्टिफिकेट पाठवून देईन. तिथं एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुझ्या ॲडमिशनबद्दल बोलून ठेवलं आहे, जाऊन एकदा भेट, अभिजित बोलला आणि त्याला एअरपोर्टवर सोडून ऑफिसमध्ये निघून गेला. ऑफिसमध्ये वेगळंच काहीतरी सुरू होतं. जेव्हा तो गेटमधून आतमध्ये आला, एक मुलगी सिक्युरिटीसोबत वाद घालत होती. त्याला आतमध्ये येताना पाहून ती मुलगी त्याच्याकडे धावली, पण सिक्युरिटीने तिला तिथूनच पकडून ठेवलं. मिस्टर इनामदार, मी राणी देशमुख, तुमची नातलग आहे. प्लीज, मला तुमच्याशी बोलायचं आहे, तिथूनच ओरडून राणी देशमुख बोलत होती. अभिजितने केबिनमध्ये गेल्यावर तिला आतमध्ये पाठवण्यास सांगितलं. मिस्टर इनामदार, थँक गॉड तुमच्याशी भेट झाली, अभिजितच्या समोर चेअरवर बसत राणी बोलली. काय बोलायचं होतं, अभिजित मूळ मुद्द्याला हात घालत बोलला. आपल्या दोघांच्या फॅमिलीला वाटतं की आपलं लग्न व्हावं आणि मलासुद्धा
तुम्ही खूप आवडता. तुम्हाला माहीतच असेल ना की आपण नातेवाईक आहोत.